लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थपासून. तर आता इथे पार्थ प्रार्थना करत असतो. मी आजपर्यंत स्वतःसाठी तुझ्याकडे काही मागितलं नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. पण आता मागतोय असं म्हणतो पार्थ. माझ्या काव्याला बरं कर असं म्हणतो पार्थ. त्यांना काय होऊ देऊ नकोस असं म्हणून तो पाया पडत असतो देवासमोर. बघा प्रेक्षक हो, प्लीज असं म्हणतो पार्थ. प्लीज त्यांना काही होऊ देऊ नकोस असं म्हणतो पार्थ. तर आता तेवढ्यातच पाठीमागून रम्या येते आणि त्याला सांत्वना करते. आणि आता इथे रम्या म्हणते पार्थ काव्य असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो त्याला सांत्वना देते. तर तेवढ्यातच आता इथे जीवा येतो. दादा असं म्हणतो आता इथे जीवा. नर्स बोलत आहे तसं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे पार्थ पळत जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा बघतो रम्याकडे. तर आता रम्याला राग येतो खूप. काय झालं असं म्हणतो पार्थ. ठीक आहे असं म्हणून आता इथे नर्स देते फोन बघा प्रेक्षक हो काव्याचा. तर आता पार्थ बघतो त्या फोनकडे. तर आता ते घड्याळ सुद्धा देते ती नर्स. आणि आता काव्यात लिहिलेलं मंगळसूत्र. तर हे काय असं म्हणतो पार्थ. हे त्यांच्या खिशात होतं असं म्हणतो तो. तर आता रम्या येते तेवढ्यातच बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ उघडतो ती डिब्बी. तर त्याच्यामध्ये आता इथे काव्यार्थ पेंडेंट असतं. मोठेला काव्य आणि अर्थ असतं ना ते असतं त्याच्यामध्ये. तर आता पार्थ कोसळतो परत. दादा असं म्हणतो आता इथे जीवा. तर तिथे रम्या पण आलेली असते प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी बघत थांबते पार्थकडे. तर आता इथे आठवतं पार्थला कसं त्याने मोडलेलं असतं काव्यार्थचं पेंडेंट 16 डिसेंबर दिवशी. सगळ्या गोष्टी आठवतात त्याला. आणि कसं काव्याला ते आवडलेलं नसतं असं म्हणतो आता इथे पार्थ. आता आमचं नातं जोडलंय तर आता हे पेंडेंट पण जोडतो असं म्हणतो तो. तर आता इथे जेव्हा बघतो नंदिनीकडे. तर आता तो त्या पेंडेंटला पापी देतो बघा प्रेक्षक. आणि रम्याला काय हे सगळं आवडत नाही. सॉरी सर असं म्हणते आता नर्स. हे पण होतं त्याच्यासोबत असं म्हणते आता इथे नर्स. तर आता ते हॉल तिकीट असतं बघा प्रेक्षक हो काव्याचं. सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचं हॉल तिकीट असतं ते. तर आता इथे पार्थ रडायला लागतो खूप. शांत हो असं म्हणतो आता इथे जीवा. काही होणार नाही आहे असं म्हणतो जीवा. काही होणार नाही आहे काव्याला असं म्हणतो आता इथे जीवा. युनिव्हर्स तुझं नक्की ऐकेल असं म्हणतो आता इथे जीवा. नक्की ऐकेल असं म्हणतो आता इथे जीवा. पार्थ असं म्हणत आता इथे रम्या येते पार्थ पार्थ करत. त्याच्या बाजूला येऊन बसते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे बघते त्या तिकीटकडे. हॉल तिकीट असं म्हणते आता इथे रम्या. तेव्हा असं म्हणते आता इथे रम्या. काय होऊन बसलं हे असं म्हणते आता इथे रम्या. ऍक्टिंग करत असते ती. काव्याची परीक्षा होती. किती मेहनत केली होती तिने असं म्हणते आता इथे रम्या. मेन्सची परीक्षा आता मिस होणार असं म्हणते आता इथे रम्या. म्हणजे म्हणजे तिचा अख्खा वर्ष वाया जाणार ना असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे मानिनीला दाखवलंय. मानिनी म्हणते बोला वसुताई. काय सुरू असतं हो तुमचं आणि रम्याचं असं म्हणते आता इथे मानिनी. 16 डिसेंबर बद्दल काय बोललात तुम्ही असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता वसुवात्या म्हणते काय मेलं बाई अगं प्रसंग काय आणि आपण भांडत काय बसलोय असं म्हणते वसुवात्या. हे तुम्ही बोलताय असं म्हणते आता इथे मानिनी. शारदा असं म्हणते आता इथे वसुवात्या. मी खरं सांगते काव्याचाच विचार चालू आहे ग मनात असं म्हणते आता इथे वसुवात्या. ती बिचारी तिथे मृत्यूशी झुंज देतीये. तुम्हाला दोघींना कदाचित खरं नाही वाटणार. पण मला ही काळजी आहे ग काव्याची असं म्हणते आता इथे वसुवात्या. खरंच मानिनीच म्हणते ती. नाही 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 मी ना एक काम करते. मी रम्याला फोन करून विचारते तिकडे काय चाललंय ते असं म्हणते वसुवात्या. काव्या शुद्धीवर आली की नाही फोन करून बघते असं म्हणते वसुवात्या. नाही तर रात्रभर डोळा लागणार नाही. आणि तिची महत्वाची परीक्षा पण आहे असं म्हणते ती. आलेच मी फोन करून असं म्हणून वसुवात्या जातात तिथून. तर आता इथे शारदा आणि मानिनीला काय आवडत नाही बघा प्रेक्षक. तर आता इथे मानिनीला खूप त्रास होत असतो आणि ती रडत असते खूप. काव्याची काळजी वाटते असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे शारदा तिचा हात आपल्या हातामध्ये घेते. मी यांना म्हणत होते की मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. असं घरी बसून बसून वेळ लागण्याची वेळ ते असं म्हणते ती. मग विक्रम मला म्हणाले की तू घरीच थांब असं म्हणते मानिनी. तुम्ही आलात तेव्हा तेव्हा देवाकडे हेच प्रार्थना केलं की आपल्या काव्याला सुखरूप ठेव. लवकरात लवकर घरी पाठव असं म्हणते मानिनी. पण आम्ही म्हणतो जीव महत्वाचा. आपण काव्यासाठी तिची परीक्षा आहे ती खूप महत्वाची असते असं म्हणते आता इथे शारदा. परीक्षेच्या आधी शुद्धीवर येईल ना काव्या असं म्हणते आता इथे शारदा. तर आता काव्या शुद्धीवर येणारच आणि पेपर लिहिणारच असं म्हणतो आता इथे पार्थ. दादा दादा असं म्हणतो आता जीवा. त्या शुद्धीवर येणार असं म्हणतो पार्थ. त्या पेपर लिहिणार मी घेऊन जाणार आहे त्यांना असं म्हणतो पार्थ. हो प्लीज शांत हो काव्याला काही होणार नाही असं म्हणतो जीवा. तर आता नर्स येते की औषधं घेऊन ये असं म्हणतो तो. मी घेऊन येतो असं म्हणतो जीवा. आणि आता जातो तो. पार्थ तुम्ही बसता रिलॅक्स असं म्हणते नंदिनी. तेवढ्याच आता इथे धनंजय येतो बघा प्रेक्षक हो. तर आता धनंजय बघतो जीवाला बघा प्रेक्षक हो. आणि तो खूप चिडलेला असतो जीवावरती. तर आता जीवा बघत नाही तिच्याकडे आणि जातो तो समोरून धनंजयच्या. तर आता धनंजय जातो बघा प्रेक्षक हो. नंदिनी असं म्हणतो धनंजय. नंदिनी काय झालं कसं झालं तुला कधी समजलं हे असं म्हणतो धनंजय. विक्रम मला बाहेर भेटला. तो चर्चा करत होता डॉक्टरांशी. पण काय झालंय असं म्हणतो धनंजय रडत रडत. काव्याच्या डोक्याला दुखापत झाले काय असं म्हणतो धनंजय. बोल ना काहीतरी सांग ना मला असं म्हणतो धनंजय. हो बाबा तुम्ही जरा शांत व्हा असं म्हणते नंदिनी प्लीज. पार्थ आणि काव्या एकत्र प्रवास करत असताना काही गुंडांशी त्यांची वादावादी झाली असं म्हणतात नंदिनी. त्यातल्या एका गुंडाने काठी उगारली आणि अख्खं हॉकी स्टिक उगारली होती ना त्या गुंडाने पार्थवरती असं म्हणते आता इथे रम्या. पार्थचं लक्षच नव्हतं ना ग असं म्हणते आता इथे रम्या. काव्या मागे होती तिचं लक्ष गेलं आणि ती वाचवायला मध्ये गेली असं म्हणते आता इथे रम्या. पण काय रे पार्थ असं कसं लक्ष नव्हतं तुझं. मागे वळून बघायचंच ना असं म्हणते आता इथे रम्या.
बघ ना असं म्हणते रम्या, बिचारे काव्याची काय अवस्था झाली असं म्हणते आता इथे रम्या. तर धनंजय म्हणते एकदाच माझ्या दोन्ही मुलींचा जीव गेला मगच शांत होणार आहेत का सगळे देशमुख असं म्हणतो धनंजय ओरडून जोरात. तर बाबा असं म्हणते नंदिनी. बाबा शांत व्हा जरा असं म्हणते आता इथे नंदिनी. बाबा असं म्हणतो आता इथे पार्थ. धनंजय खूप चिडलेलं दाखवलंय आणि आता इथे रम्या सगळं शूटिंग करते बघा प्रेक्षक हो. खूप प्रेम होतं ना माझ्या मुलीवरती असं म्हणतो धनंजय आणि सगळं हे आता रेकॉर्ड करते बघा प्रेक्षक हो. रम्या खूप प्रेम होतं ना मग तिची ही अवस्था होईस तोपर्यंत तुम्ही काय करत होता पार देशमुख असं म्हणून ओरडतो आता इथे जोरात बघा प्रेक्षक धनंजय. आणि तुमच्यासाठी तिने वार झेलली असं म्हणतो आता इथे धनंजय. अरे पुरुषासारखे पुरुष तुम्ही स्वतःच्या बायकोला तुम्ही प्रोटेक्ट नाही करू शकत असं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता खूप फनी दाखवले खरंच केवढ्या मोठ्यानं ओरडतोय हा असा कसा नवरा असं म्हणतो धनंजय. हळू बोला हॉस्पिटल आहे असं म्हणतो आता इथे नर्स बघा प्रेक्षक हो. तर आता धनंजय गप्प बसतो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो रम्या मात्र शूटिंग करत असते सगळं. तर आता बाबा असं म्हणतो पार्थ तेव्हा सिच्युएशन वेगळी होती असं म्हणतो तो. सिच्युएशन कुठली असली तरी प्रत्येक वेळेला माझ्याच मुलींचा बळी कसा जातो असं म्हणतो आता इथे धनंजय. अरे विक्रम एवढा कर्तबगार सेन्सिटिव्ह वहिनी इतक्या प्रेमळ आहेत म्हणून मी माझ्या दोन्ही मुलींच्या लग्नात देशमुखांच्या घरी लग्न लावून दिलं त्यांचं. देशमुखांच्या पुढच्या पिढीवर काय संस्कारच झाले नाही तसं दिसतंय असं म्हणतो धनंजय. ना तुम्हाला काव्याला जपता आलं ना तुमच्या त्या भावाला जीवाला नंदिनीला सांभाळायला आलं असं म्हणतो आता इथे धनंजय. मला तर असं वाटतं ना माझ्या दोन्ही मुलींना मी विरू ढकलून दिलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणतो आता धनंजय. बाबा बस असं म्हणते आता इथे नंदिनी. बस झालं आता असं म्हणते आता इथे नंदिनी. गेली 21-22 दिवस हे सगळं ऐकते मी तुमचं असं म्हणते नंदिनी. पण आता बस असं म्हणते आता इथे नंदिनी. आपल्या नात्याचा आणि तुमच्या वयाचा मान राखून काय बोलले नाही मी. पण माझ्या गप्प बसण्याला माझा विकनेस समजू नका असं म्हणते आता इथे नंदिनी. आता खरंच अति होते बाबा असं म्हणते आता ती नंदिनी. मुलीच्या काळजीपोटीच बोलतायत तेच म्हणतो आता इथे पार्थ. हे आहेत देशमुखांचे संस्कार असं म्हणते आता नंदिनी. तुमचे हे लख दिसतंय आणि कळतंही त्यांना असं म्हणते आता नंदिनी. तरी सुद्धा ते एका शब्दाने तुम्हाला उलट उत्तर दिले नाही असं म्हणते आता नंदिनी. बाबा मी सुद्धा खूप दिवस काहीच बोलले नाही तुम्हाला असं म्हणते आता इथे नंदिनी. कारण आम्ही मोठी भावंडं आहोत. आम्हाला आई वडिलांची चूक झाली तरी ऐकून घ्यायची सवय असते असं म्हणते नंदिनी. आमच्या आयुष्यातले सगळे निर्णय आई वडीलच घेत असतात असं म्हणते नंदिनी. कधी कधी वाटतं त्या 2 नंबरच्या भावंडांसारखं बंडखोर व्हावं असं म्हणते आता इथे नंदिनी. म्हणजे निदान मनात येईल ते मोकळं तरी होता येतं असं म्हणते नंदिनी. नंदिनी असं म्हणतात इथे पार्थ जाऊ दे. नाही पार्थ असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्हाला माहित नाहीये जेव्हा म्हणतात तसं गेले 21 दिवस ते तळ हातावर काळीच घेऊन उभे होते माझ्यासाठी असं म्हणते नंदिनी. मला हे सगळं कळत होतं असं म्हणते नंदिनी. मला आवडत सुद्धा होतं पण प्रत्येक वेळी मी फक्त बाबांचाच विचार करून थांबले असं म्हणते आता इथे नंदिनी. बाबा असं म्हणते नंदिनी तुम्हाला ऐकायचं होतं ना त्या दिवशी माझं उत्तर तर ऐका असं म्हणते ती. जीवांचं प्रेम जिंकले असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि तुमचा अरमोठेपणा हरलाय बाबा असं म्हणते आता इथे नंदिनी. हो असं म्हणते नंदिनी. मी त्यांना म्हणाले होते की मला नकोय हा दुरावा. मला तुमच्यासोबत सावरण्याचा गेम खेळायचा आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. फक्त जीवाना आवडावं म्हणून मी साडीतून कुर्तीत शिफ्ट झाले बाबा असं म्हणते नंदिनी. मला अप्रूप आहे मी जीवांची बायको आहे याचं असं म्हणते नंदिनी. माझं खरंच खूप प्रेम आहे त्यांच्यावर असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्हाला माहित नाही पण ज्या दिवशी जीवा रिक्षा घेऊन आले ना त्याच दिवशी त्याच रिक्षात बसून मला त्यांच्याबरोबर निघून जायची इच्छा झाली होती माझी असं म्हणते आता इथे नंदिनी. पण माझं चुकलं असं म्हणते ती. मी माझ्या हट्टाला माझ्या शहाणपणालाच मोठं केलं असं म्हणते ती. आमच्या प्रेमापेक्षा मोठं केलं असं म्हणते ती. पण तेच आहे ना बाबा असं म्हणते आता नंदिनी. प्रेमापेक्षा मोठं काहीच नसतं जगात असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तुमचा इगो तुमची अब्रू काही नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे ती म्हणते आणि हे मान्य करणं ह्यापेक्षा मोठा शहाणपणा काही नाही आहे बाबा असं म्हणते ती. मला शहाणपण आलंय असं म्हणते नंदिनी आणि मी आता कोणालाही घाबरत नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे खूप छान वाटत असं पार्थला तुमचा अपमान करायचा नाहीये मला असं म्हणते आता इथे नंदिनी. पण तुम्हाला खुश करण्याच्या नादात मी जीवानं दुखावून ठेवलंय असं म्हणते नंदिनी. पण आता मी पुन्हा असं करणार नाही असं म्हणते ती. आपला माणूस सापडायला वेळ लागतो बाबा असं म्हणते नंदिनी. आणि ते कोणता माणूस आपला आहे हे कळायला सुद्धा वेळ लागतो असं म्हणते आता इथे नंदिनी. जेव्हा कळतं तेव्हा माणसाने जग सोडावं पण आपल्या माणसांचा हात सोडू नये असं म्हणते नंदिनी. काव्या पार्थ एकमेकांचा हात आता सोडणार नाही तसं म्हणते आता इथे नंदिनी. तशीच आता आम्ही सुद्धा जीवांचा हात सोडणार नाही असं म्हणते ती. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असं म्हणते नंदिनी. त्यामुळे इथे येऊन जर तुम्हाला देशमुखांना काय बोलायचं असेल तर आधी तुम्हाला त्यांच्या सुनेशी बोलावे लागेल असं म्हणते ती. नंदिनी जीवाबद्दल इतकं काय बोलतायत असं म्हणतो पार्थ. ते ऐकायला नेमकं जीवा इथे नाही असं म्हणतो आता इथे पार्थ म्हणाले म्हणत. आणि आता तो रडत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता धनंजय म्हणतो नंदिनी तर डॉक्टर ते तेवढ्यातच काव्यावरची ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे पण अजूनही त्या शुद्धीवर आलेल्या नाहीत असं म्हणतात आता ते डॉक्टर. तर आता पार्थ म्हणतो कधी शुद्धीवर येतील त्यासाठी आम्ही त्यांना मॉनिटर करतोय असं म्हणते डॉक्टर. पुढच्या 24 तासात जर त्या शुद्धीवर नाही आल्या तर प्रॉब्लेम होईल. त्या यायलाच पाहिजे शुद्धीवर असं म्हणतात त्या नाहीतर कॉम्प्लिकेशन्स खूप वाटतील असं म्हणतात त्या. तर सगळ्यांना शॉक बसतो बघा प्रेक्षक हो काय बोलते म्हणून. तर रम्याला खूप आनंद होतो या सगळ्या गोष्टीचा बघा प्रेक्षक हो.
एकदा भेटू शकतो मी असं म्हणतो आता इथे पार्थ. चला माझ्यासोबत असं म्हणते आता इथे डॉक्टर. तर आता पार्थ जातो बघा प्रेक्षक हो. नंदिनी बाबा मी जरा जाऊन येतो असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर देवा काव्या लवकर शुद्धीवर येऊ दे आणि पार्थला ओळखू देत असं म्हणते आता इथे रम्या. तर आता ओळून बघतो पार्थ. तुम्ही कोण असं म्हणायला नको असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे नंदिनी म्हणते रम्या ठीक आहेस ना असं म्हणते आता इथे नंदिनी. नाही अगं मी मगासपासून ऑनलाईन सर्च करत होते नेटवर की सगळीकडे तेच लिहिलेलं होतं की डोक्याला मार्क लागला ना की कधी कधी काय वाटेल ते बोलू नकोस असं म्हणतो आता इथे धनंजय जोरात. पण तुम्ही लक्ष देऊ नका असं म्हणते आता इथे नंदिनी. पार्थला तुम्ही जा जा तुम्ही असं म्हणते नंदिनी. तुम्ही काव्याला भेटू नये असं म्हणते नंदिनी. तर आता इथे रम्याला खूप राग येतो बघा प्रेक्षक आणि इथे नंदिनी खूप रडत असते. तर आता इथे येतो बघा प्रेक्षक पार्थ आतमध्ये काव्याला भेटण्यासाठी. तर तो बघत असतो तिच्याकडे. तर आता इथे हात ठेवून ती बसलेली असते आणि तो बघतो तिच्याकडे. तर तिला खूप वाईट वाटतं बघा प्रेक्षक आणि आता काव्य झोपलेलीच असते. तर तो बघतो तिच्याकडे. तर आता ऑफिस करणारी मांजर डोळे उघडा ना असं म्हणतो आता इथे पार्थ. तुमचा ओजी बोका आला असं म्हणतो इथे पार्थ. आलाय तुमचा ओजी बोका असं म्हणतो तो. नाही जाणार तुम्हाला सोडून असं म्हणतो इथे पार्थ. माझा आवाज ऐकून तरी उठा ना असं म्हणतो इथे पार्थ. डोळे उघडा असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक हो 1 वाजलेला असतो. तर आता इथे धनंजयला दाखवलंय. गेले 21-22 दिवस मी काही ऐकते तुमचं. पण आता बस असं म्हटलेलीच आहे ना नंदिनी. आठवतं सगळं धनंजयला. आपल्या नात्याचा आणि तुमच्या वयाचा आदर राखून काही बोलले नाही मी असं म्हणते नंदिनी. पण आता माझ्या गप्प बसण्यानं माझा विकनेस समजू नका असं म्हणलेलीच आहे नंदिनी. सगळं आठवतं त्याला आता इथे धनंजयला फ्लॅशबॅकमध्ये. तुम्हाला ऐकायचं होतं ना माझं उत्तर त्या दिवशी असं म्हणते ती. तर ऐका असं म्हटलेली असते ती. जीवांचं प्रेम जिंकलंय असं म्हटलेली असते ती. सगळं फ्लॅशबॅकमध्ये आठवतं त्याला आणि तुमचा आडमुठेपणा हारलाय बाबा असं म्हणते आता नंदिनी. ते आठवतं आता इथे धनंजयला बघा प्रेक्षक हो. तर नंदिनी म्हणते प्रेमापेक्षा मोठं काहीच नसतं जगात असं म्हणते आता इथे नंदिनी. तुमचा इगो तुमची अब्रू काही नाही असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो खिशामध्ये हात घालतो आणि आता इथे बघतो तो त्याच्यामध्ये काहीतरी. तर आता इथे बघतो तो तर त्याच्याकडे असते बघा प्रेक्षक हो ती पेन ड्राईव्ह. तर आता इथे जीवाला त्याने मारलेलं असतं कानाखाली. हे सगळं त्याला आठवतं. कसं त्यांनी त्याचा अपमान केलेला असतो वारंवार आणि जीवा कशी त्याची मदत केलेली असते पेन ड्राईव्ह देऊन हे त्याला आठवतं बहुतेक. तर आता इथे नंदिनी येते आणि बसते ती धनंजयच्या बाजूला. तर आता इथे नंदिनी त्याचा हात घेते आता धनंजयचा आणि आता त्याच्या खांद्यावर पडते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे धनंजय खूप खुश असतो. बाबा असं म्हणते आता इथे नंदिनी. बाबा आय एम सॉरी असं म्हणते आता इथे नंदिनी. बाबा मगाशी मी भान सोडून वागले त्याच्याबद्दल सॉरी असं म्हणते आता इथे नंदिनी. देशमुखांबद्दल भरभरून बोलताना मोहितेंची भान सोडून वागले असं म्हणते नंदिनी. सॉरी बाबा असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे धनंजय खूप खुश असतो. तर आता इथे तो माया करतो तिची बघा प्रेक्षक हो. तू नेहमीच्या सवयीप्रमाणे माझ्या खांद्यावर डोकं ठेवलंस ना तेव्हाच सगळं मिटलं असं म्हणतो आता इथे धनंजय. माफी मागायची गरज नाही असं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता इथे नंदिनी उठते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती बसलेली असते तिच्या बाजूला आणि म्हणते आत्ताच आईशी बोलले मी असं म्हणते आता नंदिनी. हो का असं म्हणतो धनंजय. काय म्हणाली शारदा असं म्हणते ती. तर आता इथे नंदिनी म्हणते नाही मी माझ्या सासूबाईंशी बोलले असं म्हणते आता इथे नंदिनी. हो असं म्हणतो आता इथे धनंजय. तर अच्छा असं म्हणतो आता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी म्हणते मी काय म्हणते बाबा असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्ही काहीतरी खाऊन घेता का असं म्हणते आता इथे नंदिनी. खूप उशीर झालाय आणि तुम्हाला गोळ्या पण घ्यायच्यात ना असं म्हणते आता इथे नंदिनी. हो 1 वाजलाय असं म्हणतो धनंजय. तर कॅन्टीन उघडं असेल का गं? असं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता इथे जीवा तिथेच असतो. आताच बंद झालं असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता जीवा आलेला असतो बघा प्रेक्षक हो तिथे. पण मी पार्सल आणलंय सगळ्यांसाठी असं म्हणतो आता इथे जीवा. तर धनंजयला राग आलेलाच असतो त्याचा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनीला देतो तो पार्सल जीवा. तुम्हीच द्या असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. बाबा असं म्हणतो आणि धनंजयला देतो तो. सॉरी धनंजय मोहिते असं म्हणतो जीवा. नावाने हाक मारली नाहीस तरी चालेल असं म्हणतो आता इथे धनंजय. आणि आता तो बर्गर घेतो त्याच्या हातून बघा प्रेक्षक हो धनंजय. थँक्यू असं म्हणतो आता इथे धनंजय. थँक्स नाही म्हटलं तरी चालेल असं म्हणतो आता इथे जीवा. बाबा म्हणतो तो प्रेक्षक हो ह्यासाठी नाही. तर आता पेनड्राईव्हसाठी म्हणतो तो. नंदिनी मी खाऊन येतो असं म्हणतो धनंजय. ओके सावकाश असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो धनंजय उठून जातो तिथून. तर आता इथे नंदिनी बघा थांबते धनंजयकडे. तर आता ती बघते जीवाकडे. सँडविच दादाला पण असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी म्हणते जीवा मी काय म्हणते असं म्हणते नंदिनी. तुम्ही देऊन बघा पण मला नाही वाटत ते खातील असं म्हणते नंदिनी. त्यांची बायको शुद्धीवर नाहीये जीवा असं म्हणते आता इथे नंदिनी. आपला जोडीदार आपल्या समोर असताना सुद्धा जर तो आपल्याशी बोलत नसेल तर घशा खाली घास नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. पण मात्र खात राहतं असं म्हणते ती. तर आता इथे जीवा खाली बघतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे परत पार्थ आणि काव्याला दाखवले. तर आता इथे काव्याला शुद्धीवर आलेलं दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तिला शुद्धी येते. काव्या काव्या असं म्हणतो इथे पार्थ. काव्या डोळे उघडा ना असं म्हणतो पार्थ. आपण खूप मोठा प्रवास करून इथपर्यंत आलोय असं म्हणतो पार्थ. असं शेवटच्या क्षणी मी तुम्हाला हरू देणार नाही असं म्हणतो इथे पार्थ. तर काव्या मात्र शुद्धीवर आलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघतच राहते ती पार्थकडे. तर आता इथे पार्थ पण खूप आनंदात असतो. तर आता तो म्हणतो डॉक्टर डॉक्टर म्हणतो तो आता
काव्या अशी आल्या तसं म्हणून ओरडायला लागतो तो. हात सोडा माझा असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थला शॉक बसतो, ही का असं बोलली म्हणून. काय असं म्हणतो आता इथे पार्थ. कोण आहात तुम्हीच म्हणते आता इथे काव्या. तर आजचा भाग इथे समजतो. बघूया रिकामध्ये काय येते. तर आता रिकामध्ये असं दाखवलंय. तर आता इथे नंदिनी कॉफी आणून देते जीवाला. तर आता इथे कप ओके ना असं म्हणते नंदिनी जीवाला. तर त्याच्यावरती सॉरी लिहिलं असं बघा प्रेक्षक. कप कप सारखाच आहे असं म्हणतो आता जीवा. त्यात काय विशेष. तर आतून नसतं पण बाहेरून असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे एक वेळ तुम्ही माझ्या लग्नानंतरचा प्रेम विसरलात तरी चालेल असं म्हणतो आता इथे पार्थ. तसा वसा जगेल मी, पण तुम्ही मलाच विसरलात तर मरून जाईन मी असं म्हणतो पार्थ आता इथे काव्याला. तर बघा प्रेक्षक हो, आजचा भाग कितीच संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.